गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण अंकेक्षणाची प्रस्तावना तत्वे आणि अंकेक्षण प्रक्रिया यातील अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे, तो म्हणजे अंकेक्षण प्रक्रिया हा पाठ त्या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग अंकेक्षणाची प्रक्रिया म्हणजे काय? तर अंकेक्षणामध्ये ज्या-ज्या कामांचा समावेश होतो, ज्या-ज्या गोष्टींचा समावेश होतो किंवा जे टप्पे त्या ठिकाणी अंकेक्षण कार्यामध्ये येत असतात, त्याला आपण अंकेक्षण प्रक्रिया असं म्हणत असतो. मग अंकेक्षणाचं काम करत असताना बेसिकली अंकेक्षण क्रिया ही 3 भागात विभागली जाते. 3 क्रिया त्या ठिकाणी पार पाडल्या जातात आणि तिथे अंकेक्षणाचं काम आपण झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग ह्या ठिकाणी अंकेक्षणाच्या कामाची विभागणी आपण 3 भागात कशी करणार आहोत, तर त्यातील पहिला जो भाग असेल तर तो पूर्वतयारी असेल. काय असेल? अंकेक्षणाची पूर्वतयारी. म्हणजेच काय एखादा कार्यक्रम अ, अ, पार पाडण्यासाठी आपण अगोदर एखादं काम पार पाडण्यासाठी आपण अगोदर काहीतरी पूर्वतयारी करत असतो. एखादा कार्यक्रमाच्या अगोदर जी काही तयारी आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते, तर त्याला पूर्वतयारी म्हणणार आहोत. तसंच अंकेक्षण करत असताना देखील आपल्याला सुरुवातीला काही पूर्वतयारी करावयाची आहे, की ज्या आधारे आपण अंकेक्षणाचं मुख्य काम करणार आहोत. मग अंकेक्षणाची तयारी हा टप्पा त्या ठिकाणी एक येतो. त्यानंतर अंकेक्षणाचं मुख्य कार्य, की ज्या ठिकाणी ॲक्चुअली अंकेक्षण कार्य केलं जातं किंवा हिशोबाची तपासणी केली जाते. पण त्या मुख्य कार्य करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणं अतिशय गरजेचं असतं किंवा जरुरीचं असतं. त्याच्या आधारेच आपण त्या ठिकाणी अंकेक्षणाचं अ, मुख्य काम त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे पूर्वतयारी, अंकेक्षणाचं मुख्य काम आणि शेवटी अंकेक्षण अहवाल. म्हणजे अंकेक्षण झाल्यानंतर त्याचा अंकेक्षणाचा अहवाल तयार करणं हा शेवटचा टप्पा त्या ठिकाणी पार पाडला जातो. म्हणजेच अंकेक्षण अहवाल, ऑडिट रिपोर्ट. ओके. म्हणजेच या ठिकाणी ह्या 3 टप्प्यातून अंकेक्षण क्रिया पार पाडली जाते. मग अंकेक्षणाच्या पूर्वतयारीमध्ये कुठल्या-कुठल्या कामांचा समावेश होतो? अंकेक्षणाची पूर्वतयारी करायची म्हणजे काय? अंकेक्षण करण्यासाठी ज्या गोष्टी सहाय्यभूत आहेत किंवा अंकेक्षण काम सोपं जावं यासाठी त्या अंकेक्षणाच्या कामाचं केलेलं अगोदरचं नियोजन म्हणजे अंकेक्षणाचं म्हणजे त्याला आपण ऑडिट प्लॅनिंग असं म्हणू शकतो. पूर्वतयारीच्या कार्याला आपण अंकेक्षण प्लॅनिंग, ऑडिट प्लॅनिंग असं म्हणू शकतो. अंकेक्षण नियोजन असं म्हणू शकतो. मग अंकेक्षण नियोजनामध्ये कोणत्या-कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर अंकेक्षणाच्या या नियोजनामध्ये ऑडिट प्लॅनिंगमध्ये बेसिकली फर्स्ट पार्ट येतो तो ऑडिट प्रोग्राम. अंकेक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करावा लागतो. अंकेक्षण कार्यक्रम आजच्या भागामध्ये आपण अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय? त्याचे फायदे तोटे त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत. त्यानंतर दुसरा जो भाग त्या ठिकाणी येतो, तो म्हणजे अंकेक्षण नोंदवही, ऑडिट नोटबुक. म्हणजे अंकेक्षण करत असताना ज्या नोंदी करण्यासाठी एक नोटबुक तयार केली जाते, एक वही तयार केली, त्याला अंकेक्षण नोंदवही असं म्हणतात. त्याला अंकेक्षण सारणवही किंवा अंकेक्षण टाचणवही असं देखील म्हटलं जातं. ते केल्यानंतर अंकेक्षण कागदपत्रे. अंकेक्षण हे पुराव्याच्या आधारे केलं जातं. म्हणजे अंकेक्षण करत असताना किंवा हिशेब तपासणी करत असताना त्या हिशेबाच्या संदर्भातील जी काही कागदपत्रे असतील, जे पुरावे असतील, तर ती अंकेक्षणाची कागदपत्रे. तर अंकेक्षणाची कागदपत्रे देखील अंकेक्षकाला जमा करावी लागतात, तयार करावी लागतात. काही कागदपत्रे तयार करतो, काही जमा करावी लागतात. ते अंकेक्षण कागदपत्रे. हे झाल्यानंतर अंकेक्षणातला त्या त्या व्यवसाय संस्थेच्या एकंदरीत हिशेबाची किंवा हिशोब ठेवण्याची किंवा त्यांच्या नियंत्रणाची पद्धती अभ्यासावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी अंकेक्षक काय करतो, की त्या व्यवसायाच्या अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अभ्यास करतो. कशाचा अभ्यास करतो? अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अभ्यास करतो. अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अभ्यास काय करतो? कशासाठी करतो? की त्या व्यवसाय संस्थेमध्ये अंतर्गत नियंत्रण ठेवलं जातं का? आणि ज्या व्यवसाय संस्थेमध्ये अंतर्गत नियंत्रण ठेवलं जात असेल, त्यांच्या हिशोबावर अंतर्गत नियंत्रण म्हणजे त्या व्यवसायाचं नियंत्रण. अंकेशकाचा काही रोल नाही. अंतर्गत नियंत्रण कोण ठेवतं? व्यवसाय ठेवतो आणि ते ठेवतं की नाही हे पाहण्याचं काम अंकेशक करत असतो. कारण अंतर्गत नियंत्रण जर चांगलं असेल तर अंकेशकाचं काम सोपं होतं किंवा त्याला फार खोलात जाण्याची गरज पडत नाही. परंतु जर ते अंकेक्षण नियंत्रण नसेल किंवा अंकेक्षण नियंत्रण जर कुचकामी असेल तर त्या व्यवसाय संस्थेची हिशेब पुस्तके त्याला अतिशय खोलात जाऊन तपासण्याची गरज पडते आणि म्हणून तो अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी पूर्वतयारीमध्ये करत असतो. अंकेक्षण नियंत्रणाची पद्धत तो कशाच्या आधारे बघत असतो? तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये अंतर्गत तपासणी पद्धत आहे का? इंटरनल चेक सिस्टीम. Basically, there are two components of internal control system. On the basis of that particular component, auditor should judge whether internal control system is good or not.
म्हणजे त्या 2 कंपोनंटच्या आधारे, त्या 2 घटकांच्या आधारे अंकेशक ठरवत असतो, की त्या व्यवसाय संस्थेची अंतर्गत नियंत्रण पद्धती, इंटरनल कंट्रोल सिस्टम चांगली आहे की नाही. तर ते 2 घटक कोणतं? तर फर्स्ट इंटरनल चेक सिस्टम दॅट इज अंतर्गत तपासणी पद्धती. म्हणजे व्यवसायाचे हिशेब लिहित असताना तिथे अशी एखादी पद्धत आहे का? का तिथे आपोआप हिशेब तपासून पण काढले जातात लिहित असताना. त्याला अंतर्गत तपासणी पद्धती असं म्हणतात. इंटरनल चेक सिस्टम. आणि दुसरं आलं त्या ठिकाणी इंटरनल ऑडिट. म्हणजे अंतर्गत अंकेक्षण म्हणजे त्या व्यवसाय संस्थेने स्वतःचा एक अंकेशक नेमला का आणि तो वर्षभर हिशोबाची पुस्तके तपासून काढतो का हे त्या ठिकाणी अंकेशक बघत असतो. ह्या कामांना म्हणतो आपण पूर्वतयारीची कामे. पूर्वतयारीच्या कामामध्ये चार पार्ट आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिला पार्ट आहे पहिला पार्ट त्या ठिकाणी आहे तो अंकेशन कार्यक्रम ऑडिट प्रोग्राम. सेकंड ऑडिट नोटबुक म्हणजे अंकेशन नोंदवही, अंकेशन टाचणवही, अंकेशन सारणवही. 3 नंबर ऑडिट वर्किंग पेपर, अंकेशन कागदपत्रे आणि अंतर्गत नियंत्रण पद्धती, व्यवसायाची अंतर्गत नियंत्रण पद्धती तो तपासतो. ही पूर्वतयारीची 4 कामं त्या ठिकाणी तो करत असतो आणि अंतर्गत नियंत्रण पद्धतीमध्ये तो 2 बाबी बघत असतो, की तिथे अंतर्गत तपासणी पद्धती आहे का, इंटरनल चेक सिस्टम आहे का आणि अंतर्गत अंकेशन पद्धती आहे का. हे झालं पूर्वतयारीची कामे आणि ही पूर्वतयारीची कामे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील महत्वाचं पहिलं काम ते अंकेशन कार्यक्रम. विद्यार्थी मित्रांनो, अंकेशनाला सुरुवात कर जसं एखादा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर आपण कार्यक्रमाची ती कार्यक्रम पत्रिका तयार करत असतो. त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुरुवातीला कोण बोलेल, तो काय बोलेल, त्याच्यानंतर सत्कार कोण करेल, त्याच्यानंतर आभार कोण मानेल, त्याच्यानंतर अँकरिंग कोण करेल, कोणाचं बीज भाषण असेल, कोणाचा सत्कार कोण करेल, याचं नियोजन त्या ठिकाणी करत असतो. आणि हे जर नियोजन नसेल तर त्या ठिकाणी कार्यक्रम कोलमडतो. कारण कोणी काय करायचं कोणालाच काही माहिती असत नाही. पण मात्र इथे बघा, जर कार्यक्रम पत्रिका तयार केली असेल, तर कोणाला म्हणावं लागत नाही, तुम्ही बोला म्हणून. कार्यक्रम पत्रिका समोर असते. त्याला माहिती असतं, की आता आपला टर्न आहे आणि आपल्याला हे काम त्या ठिकाणी पार पाडायचं आहे. सो अशा पद्धतीने कार्यक्रमाचं जे नियोजन त्या ठिकाणी पूर्व नियोजन तयार केलेलं असतं, त्याला आपण कार्यक्रम असं म्हणतो, कार्यक्रम पत्रिका असं म्हणतो. त्याच पद्धतीने अंकेशक देखील एखाद्या व्यवसाय संस्थेचं अंकेशन करण्यापूर्वी अंकेशन कार्यक्रम तयार करत असतो. ऑडिट प्रोग्राम इट इज नथिंग इट इज ऑडिट प्रोग्राम इट इज नथिंग बट इट इज द प्लॅनिंग अबाउट द ऑडिट. Planning about the audit work. Okay. How audit work is conduct. Okay. कशा पद्धतीने ऑडिट वर्क कंडक्ट करायचं. हाऊ वर्क इज असाइन इन टू द एम्प्लॉई. म्हणजे अंकेशकाचे स्वतःचे काही कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये कामाची वाटणी करून त्या ठिकाणी तो अंकेशनाचं काम करत असतो. मग अंकेशन कार्यक्रम म्हणजे काय. अंकेशन कार्यक्रम म्हणजे अंकेशन करत असताना अंकेशन करताना कोणतं काम कोणी कशा पद्धतीने कोणत्या वेळेत किती वेळेत करणार या कामाचे नियोजन म्हणजे अंकेशन कार्यक्रम होय. म्हणजे अंकेशनाची पूर्वतयारी करून ठेवणं की ज्यामध्ये नियोजन करणं की कोणतं काम कोण कसं कशा पद्धतीने करेल याचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं. मग अंकेशन कार्यक्रम म्हणजे काय. अंकेशनाला सुरुवात करण्यापूर्वी अंकेशक हिशेब तपासणीचा कार्यक्रम तयार करतो. कधी तयार करतो तो अंकेशन कार्यक्रम. हिशेब तपासणीला सुरुवात करण्यापूर्वी व्यवसायाची हिशेब तपासणी करायची असते. ज्या व्यवसायाची हिशेब तपासणी करायची असते त्या व्यवसायाचे स्वरूप व कामाची व्याप्ती. स्वरूप म्हणजे कोणत्या प्रकारचं तिथे हिशेब आहेत आणि त्या कामाची व्याप्ती किती आहे, किती प्रकारचे हिशेब त्या ठिकाणी तपासायचे यांचा विचार करून अंकेशन करत असताना कोणत्या बाबी तपासाव्या, कोणी तपासाव्या व कशा पद्धतीने तपासाव्या. कोणत्या बाबी तपासाव्यात म्हणजे कोणतं कोणतं काम करायचं, कोणी तपासावेत, त्याच्याकडे जे असणारे कर्मचारी कोणत्या बाबी कोणता कर्मचारी तपासेल व कशा पद्धतीने तपासाव्यात व कशा म्हणजे स्टाईल प्रोसिजर हाऊ टू चेक आउट दॅट पर्टिक्युलर बुक्स ऑफ अकाउंट. ते कशा पद्धतीने तपासावे याचे नियोजन करण्यासाठी जो आराखडा तयार केला जातो त्यास अंकेशन कार्यक्रम असं म्हटलं जाते. अंकेशन कार्यक्रम ही अंकेशनाच्या कामाची सुनियोजित रूपरेखा आहे. सुनियोजित रूपरेखा खूप महत्वाचा भाग आहे. सुनियोजित म्हणजे काळजीपूर्वक नियोजनपूर्वक केलेली रूपरेखा म्हणजे आराखडा. रूपरेखा म्हणजे आराखडा. म्हणजे आराखडा म्हणजे काय कोणतं काम कोणी कशा पद्धतीने कोणत्या वेळेत करेल. टाइम टेबल असतं. अंकेशन कार्यक्रम हे त्या अंकेशनाचं वेळापत्रक असतं. जसं तुमचं वेळापत्रक आहे. पगारी सरांनी वेळापत्रक तयार करून दिलं बीकॉमच्या तुमच्या टी वाय बीकॉमचं एस वाय बीकॉमचं एफ वाय बीकॉमचं.
मग त्यामध्ये कोणता विषय कोणते शिक्षक शिकवेल? त्यामध्ये कोणता काय शिकवेल? कोणत्या वेळेस शिकवेल? म्हणजे बघा तो जो काही टाईम टेबल त्यानुसार त्या लेक्चरला तेच सर येतात. असं होत नाही. सरांना प्रत्येक वेळेस सांगावं लागत नाही, जाधव सर त्या वर्गात जा, आरगडे सर त्या वर्गात जा, मी ह्या वर्गात जातो. असं सांगण्याची वेळ पडत नाही. त्याचं नियोजन अगोदरच तयार केलेलं असतं. वर्षभर त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम चालतं आणि अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी काम पार पाडलं जातं. म्हणजे रूपरेखा आहे ती, आराखडा आहे. तयार केला जातो. त्यास अंकेशन कार्यक्रम असे म्हणतात. अंकेशन कार्यक्रम ही अंकेशनाच्या कामाची सुनियोजित रूपरेखा आहे, की ज्यात कोणते काम कधी, कोणते काम, म्हणजे कोणते कामं, कधी, कोणत्या वेळात करायचे, कधी, केव्हा, ओके? व कशा प्रकारे करावायचे, म्हणजे पद्धत कशा प्रकारे करावायचे याचे मार्गदर्शन केलेले असते. हिशेब तपासणी कामाचे पूर्वनियोजन, हिशोब तपासणीच्या कामाचं पूर्वनियोजन. पूर्वनियोजन म्हणजे अगोदर काम करण्याच्या अगोदर केलेलं नियोजन म्हणजे पूर्वनियोजन. म्हणजे अंकेशन कार्यक्रम होय. अंकेशन कार्यक्रमाद्वारे हिशेब तपासणी कामाचे वाटप केले जाते. कार्यक्रमात काय केलं जातं? कामाचं वाटप केलं जातं. कोणतं काम, कोणी, कधी, कशा प्रकारे करावायचं. त्यामुळे कामाचे नियोजन होते व हिशेब तपासणी कामावर नियंत्रण प्राप्त होते. काय होतं अंकेशन कार्यक्रमामुळे? कामाचं नियोजन होतं. बरोबर ना? तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थापनामध्ये नियोजनाचं महत्व त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. नियोजन केलं म्हणजे आपोआप नियंत्रण प्राप्त होतं आणि जर नियोजन केलं असेल कोणतं काम कोणी कशा पद्धतीने करायचं तर ते काम त्याच्या वाट्याला आहे आणि त्याला त्या करावंच लागतं आणि आपोआप नियंत्रण प्रस्थापित होतं. नाहीतर मग अंकेशकाला कळतं, की हे काम याला दिलं होतं त्याने ते केलं नाही तर त्याला जाब विचारला जातो, त्याला शिक्षा केली जाते. म्हणून कामावर नियंत्रण देखील प्राप्त होतं. अतिशय महत्वाचा पार्ट आहे अंकेशन कार्यक्रम. मॅगिस यांच्या मताप्रमाणे अंकेशन कार्यक्रम म्हणजे अंकेशनाच्या कार्याची सविस्तर योजना होय. डिटेल प्लॅनिंग, ओके? डिटेल प्लॅनिंग, योजना, पॉलिसी. म्हणजे अतिशय सविस्तररित्या कोण कोणतं काम, कधी, कशाप्रकारे, किती कामं करायची, हे त्या ठिकाणी सविस्तर योजना त्या ठिकाणी तयार केलेली असते. ज्यामध्ये आर्थिक पत्रकातील प्रत्येक बाबीचे सत्यापन करण्यासाठी वापरायच्या पद्धतीचा व त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज दिलेला असतो. कोणतं काम करायचं आणि किती वेळात पूर्ण करायचं याचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याला अंकेशन कार्यक्रम किंवा ऑडिट प्रोग्राम असं म्हटलं जातं. अंकेशन कार्यक्रमात समाविष्ट बाबी काय काय समावेश होतो? काय केलं जातं नेमकं त्यामध्ये? तर नंबर 1 कोणत्या आणि किती कामे करावायची आहे ते निश्चित केलं जातं. कोणते कामे करायची आणि किती कामे करावायची? कोणते कामे करायची, ही कामे करायची आणि किती कामे? इतकी कामं त्या ठिकाणी करायची. हे कामाचं नियोजन, वर्क डिव्हिजन त्या ठिकाणी केलं जातं. नंबर 2 कोणत्या कामाचा किती भाग तपासावयाचा आहे हे सुनिश्चित केले जाते. म्हणजे जे काही काम आहे तर त्याचा कोणता भाग तपासायचा, तिथं टेस्ट चेकिंग वापरायचं का डिटेल चेकिंग करायचं त्या ठिकाणी. तर कोणता किती भाग तपासवायचा आणि कोणी तपासवायचं हे महत्वाचं आहे. कोणत्या कामाचा किती भाग कोणी तपासावयाचा. कामाचं वाटप केलेलं असतं हे काम याने करावायचं. हे त्या ठिकाणी समाविष्ट बाब त्या ठिकाणी असते. किती कालावधीत हे काम प्रत्येक कर्मचाऱ्याने पूर्ण करावे हे ठरवणे. म्हणजे तिथं टाईम लिमिट पण दिलेलं असतं, की ह्या वेळात तुम्ही ते काम करायचं. हे काम झालं का पुढचं काम त्या ठिकाणी असाइन केलं जातं. हे लेक्चर झालं की पुढचं लेक्चर त्या ठिकाणी घ्यावायचं. लक्षात आलं? तर किती कालावधीत हे काम पूर्ण करायचे, प्रत्येक कर्मचाऱ्याने पूर्ण करावे, हे देखील ठरवलेलं असतं. तर या समाविष्ट बाबी त्या ठिकाणी असतात. अंकेशन कार्यक्रमाचे फायदे. अंकेशन कार्यक्रम अतिशय फायदेशीर आहे. अंकेशन कार्यक्रम जर केलं तर त्याचं नियोजन होतं, नियंत्रण प्रस्थापित होतं. म्हणजे हिशेब तपासणीचं काम अतिशय व्यवस्थितरित्या सुसंगतपणे नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी अंकेशन कार्यक्रम अतिशय फायद्याचा मानला जातो. तर त्यामध्ये नंबर 1 कार्यक्रमानुसार कामाचे वाटप. डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे अंकेशन कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रमानुसार कामाचे वाटप त्या ठिकाणी होतं. एकच काम 2 कर्मचाऱ्याला दिले जात नाही. कोणतं काम कोणी कशा पद्धतीने करायचं हे त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजे कार्यक्रमानुसार कामाचे वाटप होते. ते काम त्या संबंधित कर्मचारीच पूर्ण करतो. दुसरा कर्मचारी त्या कामाकडे डोकवत नाही. तो त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करतो. नंबर 2 दैनंदिन कामकाजाच्या प्रगतीची कल्पना येते. एकदा का अंकेशकाकडे अंकेशन कार्यक्रम आहे, टाइम टेबल येते, डेट वाईज त्या ठिकाणी ह्या दिवशी हे कामं कोणता कर्मचारी किती कशा पद्धतीने करेल हे दिलेलं असतं. आणि मग समजा 3 दिवसानंतर कार्यक्रमानुसार काम झालं की नाही हे त्याला त्या ठिकाणी बघता येतं. म्हणजे दैनंदिन कामकाजाची प्रगतीची कल्पना त्याला करता येते. म्हणजे डे वाईज ते काम त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि टाइम टेबलनुसार ते काम चाललं की नाही आणि काम प्रगतीपथावर आहे हे त्या ठिकाणी त्याला समजतं. म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या प्रगतीची कल्पना त्याला त्याद्वारे येत असते. नंतर नंबर 3
पुढील वर्षीच्या अंकेशनाच्या कामकाजाचे नियोजन करताना उपयुक्त. एकदा कार्यक्रम तयार केला, की ह्या वर्षीचं काम होतच होतं, पण पुढच्या वर्षी काम करत असताना परत तो कार्यक्रम वापरला जातो. त्यामध्ये काही बदल करून घेतले जातात जर गरजेचे असेल तर. म्हणजे पुढील वर्षीच्या अंकेशनाच्या कामकाजाचे नियोजन करताना देखील ह्या अंकेशन कार्यक्रमाचा फायदा होत असतो. नंबर 4, अंकेशन कामकाजात व पद्धतीत सातत्य ठेवता येते. जर टाइम टेबल असेल, वेळापत्रक असेल, अंकेशन कार्यक्रम हे दुसरं काही नसून अंकेशनाचं वेळापत्रक आहे. वेळापत्रकामध्ये कोणतं काम कधी, कोणत्या वेळात आणि कोणी करावायचं हे दिलेलं असतं. मग याच्यामुळे कामकाजात व पद्धतीत काय होतं, सातत्य ठेवता येते, कन्सिस्टन्सी त्या ठिकाणी राहते. त्याच्यामध्ये खंड पडत नाही. तर हा फायदा त्या ठिकाणी अंकेशन कार्यक्रमाचा मिळत असतो. नंबर 5, श्रम विभागणीच्या तत्वाचा वापर करून कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करता येते. फेवालचं तत्व तुम्ही बघितलेलं आहे. डिव्हिजन ऑफ वर्क, श्रम विभागणी, एस-वाय बी-कॉमला मॅनेजमेंटमध्ये. मग डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे कामाचं वाटप केलेलं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं असतं आणि म्हणून फेवाल काय म्हणतो, तो फक्त कामाचं वाटप करत नाही, तर त्याची जबाबदारी देखील त्याला देत असतो. आणि जबाबदारी देत नाही, तर ते काम करण्याचे अधिकार देखील त्याला त्या ठिकाणी दिलेले असते. बरोबर ना? डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. डिव्हिजन ऑफ वर्क, कामाचं वाटप करायचं, काम असाइन करायची, जबाबदारी द्यायची त्या कामाची. म्हणजे ते काम त्यालाच दिलेलं आहे, त्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित होते. दुसऱ्याला जबाबदार धरलं जात नाही. त्या विशिष्ट कर्मचाऱ्याला त्या कामाबद्दल जबाबदार धरलं जातं. म्हणजे श्रम विभागणीच्या तत्वाचा वापर केल्यामुळे कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करता येते. हे अंकेशन कार्यक्रमाचा फायदा होतो. अंकेशन कार्यक्रम नसेल तर कोणतं, ज्याला वाटेल तो त्या मनाने काम करेल, अंकेशक सांगेल तेव्हा काम करेल, अंकेशकाने सांगितलं नाही तर तो बसून राहील. पण कार्यक्रम तयार आहे, वेळापत्रक तयार आहे, त्याला परत परत विचारण्याची गरज नाही. वेळापत्रकात बघायचं आणि त्याला दिलेलं काम त्याने करावायचं. ती जबाबदारी त्याची असते, ती निश्चित केली जाते. त्यानंतर नंबर 6, नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळते. नवीन कर्मचाऱ्याला माहित नसतं त्याने काय करावं, कसं करायचं हे माहिती असेल कदाचित, पण काय करावं, पण तिथं पद्धत पण कशा पद्धतीने करायचं, काय काम करायचं हे नवीन कर्मचाऱ्याला मार्गदर्शन मिळतं. नवीन कर्मचारी हा त्याला बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच वेळेस तो तो त्याच्यामधला प्रचंड तज्ञ असत नाही. त्याला माहित नसतं. त्याने पूर्वी ते काम केलेलं नसतं. पण कशा पद्धतीने काम करायचं आणि कोणतं काम करायचं हे त्याला त्या ठिकाणी समजतं. कामाची पद्धत त्याला समजते. कामाची प्रोसिजर कळते. कशा पद्धतीने तपासावं हे देखील त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याला गाईडलाईन्स मिळतात. त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं. म्हणून तो एक त्या ठिकाणी फायदा होत असतो. नंतर नंबर 7, कर्मचारी काळजीपूर्वक जबाबदारीने काम करतो. जर कामाचं वेळापत्रक आहे, ते काम त्याला दिलंय, तर त्याला ते काळजीपूर्वक करावं लागेल. जबाबदारीने काम करावं लागेल. कारण जर त्या कामामध्ये काही चूक झाली, काही गडबड झाली, काम अपूर्ण राहिलं तर जबाबदार कोणाला धरलं जाईल? त्याच कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाईल आणि म्हणून तो कर्मचारी त्याला वाटून दिलेलं काम काळजीपूर्वक व जबाबदारीने पार पाडत असतो. कार्यक्षमतेचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करता येतो. बऱ्याच वेळेस असं होतं, की अंकेशकाने कामच केलं नाही. असं व्यवसाय संस्था, भागधारक, काही क्रेडिटर वगैरे कधी-कधी कोर्टात जातात आणि त्या अंकेशकाला तिथे घेतात, की याने कामच केलं नाही, याने अंकेशन तपासलं नाही आणि म्हणून व्यवसाय संस्थेचं नुकसान झालं. पण तो अंकेशन कार्यक्रम त्याने तयार केला, तर तो अंकेशन कार्यक्रम त्या न्यायालयात ठेवू शकतो आणि न्यायालयाला सांगू शकतो, की मी हे काम केलं आणि हा अंकेशन कार्यक्रम होता आणि ह्या पद्धतीने मी काम करत गेलो. म्हणजे अंकेशन कार्यक्रम हा न्यायालयात त्याला वाचवण्यासाठी पुरावा म्हणून देखील तो सादर करू शकतो. तो त्याचा फायदा होतो. इतर संस्थांच्या अंकेशनात सहाय्यभूत. जसं एकदा का अंकेशन कार्यक्रम तयार केला, की त्या व्यवसाय संस्थेच्या पुढच्या वर्षी देखील तो वापरतो. त्याच्या पुढच्या वर्षी वापरतो तो. तसंच एका व्यवसाय संस्थेचा अंकेशन कार्यक्रम तयार केल्यानंतर त्या अंकेशन कार्यक्रमाचा वापर दुसऱ्या व्यवसायासाठी देखील करता येतो त्यासारखा. किंवा व्यवसाय संस्था बदलली असेल तर थोडाफार बदल करून तो अंकेशन कार्यक्रम दुसऱ्या व्यवसाय संस्थेसाठी वापरू शकतो. म्हणजे इतर संस्थांच्या अंकेशनात देखील त्याला हा अंकेशन कार्यक्रम सहाय्यभूत ठरत असतो अंकेशन कामामध्ये. नंबर 10, कामाचा आढावा घेऊन पुढील वर्षीच्या अंकेशन कार्यक्रमात बदल करता येतो. आता मी बोललो त्यावर. बदली कर्मचारी सहज काम करू शकतो. म्हणजे एखादा कर्मचारी एका दिवशी गैरहजर राहिला किंवा त्याची बदली केली असेल आणि दुसरा कर्मचारी त्याच्या जागेवर आला असेल, तर अंकेशन कार्यक्रमानुसार त्याने कोणते कामं पार पाडली हे तिथं लिहिलेलं असतं आणि त्याला कोणतं काम करायचं हे त्याला लगेच समजतं. त्याला पूर्वीच्या कर्मचाऱ्याला देखील विचारण्याची गरज पडत नाही किंवा अंकेशकाला देखील विचारण्याची गरज पडत नाही, की मी काय काम करू. अंकेशन कार्यक्रमानुसार तो त्या कर्मचाऱ्याचं काम हाती घेतो आणि पुढे घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी करत असतो. जसं खो-खोमध्ये खो दिला का त्याला पुढे पळायचं हे त्याला माहिती असतं. नियोजन आहे त्या ठिकाणी, प्लॅनिंग आहे, ठरलेलं आहे.
तर इथे देखील ठरलेलं असतं की पुढचं काम कोणतं करायचं, तो ते काम करतो. कर्मचारी चुकांसाठी योग्य ती कारवाई करता येते. आत्ताच सांगितलं, नियोजन असतं आणि एखाद्या कर्मचाऱ्याने त्याला वाटून दिलेलं काम केलं नाही तर त्याच्यावर काय होते? कारवाई होते, त्याला शिक्षा केली जाते, तर त्याला चुकीचं धरलं जातं, जर चूक असेल तर. तर कर्मचारी चुकांसाठी योग्य ती कार्यवाही करता येते. त्याला दंड शिक्षा काय असेल, कामावून काढून टाकणे वगैरे काय असेल, तर ते त्या ठिकाणी त्याला करता येतं. हे अंकेशन कार्यक्रमाचे फायदे होतात. अंकेशन कार्यक्रमाचे काही तोटे पण आहेत. काम कंटाळवाणे होते. कंटाळवाणे हां, वाणी झालं ते. कंटाळवाणे होते. काम कंटाळवाणे होते म्हणजे काय? अंकेशन कार्यक्रम तयार केलेला असतो आणि त्या पद्धतीनेच काम करावं लागतं. तिथं दिलं त्याच पद्धतीने काम करायचं, तेच काम करायचं. त्याच्यामुळे काम कंटाळवाणं होतं. स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या स्टाईलने, स्वतःचं कौशल्य वापरून कर्मचाऱ्याला काम करता येत नाही. वेळापत्रकात दिलं त्या पद्धतीने चालायचं. म्हणून काम काय होतं? कंटाळवाणं होतं. नंबर 2 कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कौशल्याचा वापर करता येत नाही. आत्ताच बघितलं. त्यामुळे पुढाकार घेण्याच्या वृत्तीला मारक ठरते. अंकेशन कार्यक्रम असेल तर काय होतं? अंकेशक तयार करतो आणि कर्मचाऱ्यांवर ते लादतो. असंच काम करा, ह्याच पद्धतीने करा, ह्याच वेळेत करा. त्यामुळे जे काही कर्मचारी हुशार कर्मचारी असतील, वाय थेअरीतले, बरोबर ना? तुमचा जे काही मॅग्रेगरची थेअरी त्यातला वाय कर्मचारी काय करतो, त्याला त्याला आवडत नाही कोणी काय काम सांगितलेलं. त्याला त्याच्या पद्धतीने काम करायला आवडतं, चांगलं काम करायला आवडतं. पण इथे त्याच्या कौशल्याचा वापर त्याला करता येत नाही. त्यामुळे पुढाकार घेण्याच्या वृत्तीला मारक ठरतो. म्हणजे अंकेशन कार्यक्रम कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू पडतो? एक्स थेअरीतल्या, बरोबर ना? बरोबर ना? य थेरीतले काही कर्मचारी असतील, तर त्यांना मात्र मारक ठरतो कारण त्यांच्या कौशल्याचा वापर करता येत नाही आणि त्यांची पुढाकार घेण्याची वृत्ती जी असेल, तर त्याला मारक ठरतो. त्या लीडरशिप स्किलला त्या ठिकाणी तो डॅमेज करतो. नंबर 3 तोच कार्यक्रम वर्षानुवर्ष त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येत नाही. एक कार्यक्रम तयार केला का तो वर्षानुवर्ष वापरला जातो आणि मग कर्मचारी त्याच्या हाताखाली त्या अंकेशकाच्या हाताखाली जे कर्मचारी असतील, त्यांच्या अनुभवाचा फायदा अंकेशकाला घेता येत नाही आणि व्यवसाय संस्थेला घेता येत नाही. कारण ते कर्मचारी अंकेशकांनी तयार केलेल्या कार्यक्रमानुसारच काम करत राहतात. त्यांचा अनुभव त्या ठिकाणी उपयोगी पडत नाही. नंबर 4 कर्मचाऱ्यांच्या कामात लवचिकता राहत नाही. त्यामुळे कामात बदल करता येत नाही. लवचिकता, इलेस्टिसिटी बरोबर ना? म्हणजे त्याला पाहिजे तसं काम नाही करता येत. जे सांगितलं तसं काम करावं लागतं. 2 टीस्पून चहा पावडर टाकायची तर 2 टीस्पूनच टाकायची. तेवढीच साखर टाकायची, तेवढंच टाकायचं. प्रमाण दिलंय. त्यामध्ये लवचिकता नाहीये. स्वतःचं रेसिपी त्या ठिकाणी वापरता येत नाही. म्हणजे तो तोटा त्या ठिकाणी होतो. लवचिकता राहत नाही. त्यामुळे कामात बदल करता येत नाही आणि अंकेशक कार्यालयात बसून हा कार्यक्रम तयार करतो. त्यामुळे प्रत्यक्ष कामाची परिस्थिती भिन्न असू शकते. कार्यक्रम हा अंकेशक काय करतो? त्याच्या कार्यालयात तयार करतो. पण मुख्य कामाच्या ठिकाणची परिस्थिती वेगळी असू शकते. त्याच्यामुळे कधी-कधी अंकेशन कार्यक्रम हा त्या ठिकाणी अ, योजनाबद्ध किंवा त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण त्याला तितकासा उपयोगी ठरत नाही. पण हे जरी तोटे सांगत असलो तरी देखील अंकेशन कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो फ्लेक्सिबल असावा. त्यामध्ये सोयीनुसार बदल करण्याची मुभा अंकेशकाने जर दिली, तर अंकेशन कार्यक्रमानुसार नियोजनबद्ध काम पार पाडलं जातं आणि वेळेत संपूर्ण घटकांचं अंकेशन त्या ठिकाणी केलं जातं. हा फायदा अंकेशन कार्यक्रमाचा तिथे होत असतो. हे झालं अंकेशन कार्यक्रमाचे तोटे. इथे आपण थांबतो आहोत.